नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा भाव संदर्भातील। कांद्याच्या भावात वाढ होणार तर कधी होणार, किती होणार, कशामुळे होणार आणि सध्याची परिस्थिती काय आहे। त्यानंतर मातीमोल कांद्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहे। कृषी मंत्र्याच्या दारात कांदा ओतण्याचा इशारा देण्यात आला आहे का, त्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट आहे, महत्त्वाची घडामोड आहे। संपूर्ण अपडेट, संपूर्ण बातमी आपण यावडीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करा। तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे। व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा। सांगा तुम्ही चॅनल नसाल तर या ठिकाणी बघितलं तर माझा शेतकरी या चॅनलला सबस्क्राइब करून जसं बेल आयकॉन म्हणजे गांडा नका, जेणेकरून जेव्हा नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचते। स्क्रीनवर बघतच आहात, मातीमोल कांद्यामुळे शेतकरी संतप्त, कृषी मंत्र्याच्या दारात कांदा ओतण्याचा इशारा। सटाणा 3 महिन्यामधून पासून उन्हाळी कांदा मातीमोल विकला जात असून सरासरी 3000 रुपये प्रति क्विंटल दर गृहीत धरून राज्याच्या कृषी मंत्र्यांनी भावावर योजना या ठिकाणी भावांतर योजना लागू करावी, अन्यथा मातीमोल विक्री केलेल्या कांद्याला ट्रॉली कृषी मंत्र्याच्या दारात ओतून असा संतप्त इशारा बागलाण तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने निवेदनात दिला आहे। संघटनेचे तालुकाध्यक्ष केशव सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की बागलाण तालुक्यातील कांदा उत्पादकांचे उन्हाळ कांदा बियाणे काळे उळे या ठिकाणी कांदा यंदा अवकाळी पावसामुळे 2-3 वेळा खराब झाल्या। लागवडीपूर्वी कांद्याचे रोपे या ठिकाणी खराब झाल्याने कांदा लागवड 1 महिना उशिरा झाली। मंजूर टंचाई, भेसळयुक्त खते, लागवडीचा वाढलेला खर्च, खताचे वाढलेले भाव या सर्व अडचणीचा तोंड देत शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने कांदा पिकवला। मात्र काढण्याच्या वेळेला अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला। ज्या शेतकऱ्यांनी कसाबसा कांदा वाचविला त्यालाही कवडीमोल मिळत असून या ठिकाणी बघितलं शेतकरी संकटात सापडला आहे। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना खर्च देखील निघत नसून त्यांना आत्महत्यापासून रोखण्यासाठी या ठिकाणी उपाययोजना करणे गरजेचे आहे आणि एकंदरीतच शासनाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करून तात्काळ मदत जाहीर करावी असं या ठिकाणी म्हणण्यात आहे। धन्यवाद।